आज मित्रांनो आम्ही जात आहोत लांडरखोरे वन उद्यान बघायला का घर हाय मित्रांनो आज लांडरखोरे वन उद्यान बघायला आम्ही जाणार आहोत। या ठिकाणी भरपूर मजा येणार आहे। चला तर मग लवकर निघूया, कारण मित्रांनो घराच्या जवळच होतं, त्याच्याकरता आम्ही संध्याकाळी निघालो होतो। बघू शकता मित्रांनो, हा आमचा जळगाव येथील मेरून तलाव आहे। याच्या 2 किलोमीटर अंतरावर लांडरखोरे वन उद्यान आहे, तिथे आम्ही आज जाणार आहोत। हे आमचे भाऊ आहे, हे भुसावळहून आले होते लांडरखोरे वन उद्यानमध्ये। चला तर यांना पण घेऊन जातो, तुम्ही पण चला। चला तर मग आपण लवकर जाऊया, तुम्हाला घेऊन जातो लांडरखोरे बघायला। फायनली मित्रांनो आम्ही आलो आहे लांडरखोरे वन उद्यान या ठिकाणी, आणि बघू शकता मित्रांनो हे त्याचं गेट आहे, लांडरखोरी वन उद्यान। त्यानंतर मित्रांनो आम्हाला आज जायचं आहे, त्यानंतर आम्ही तिकीट घेतलेलं आहे। एका व्यक्तीचं तिकीट 20 रुपये आहे। लहान मुलांचं पण लागतं, पण 5 वर्षाच्या वरती। मित्रांनो अतिशय शांत वातावरण आहे इथे, तुम्हाला पुढे धावतोच या ठिकाणी काय काय आहे। मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकन पण दाबून ठेवा, जेणेकरून आमचा जोही नवीन व्हिडिओ येईल ते तुम्हाला डायरेक्ट मिळेल। चला तर मग तुम्हाला धावतो जळगाव येथील लांडरखोरे वन उद्यान। अतिशय शांत असं उद्यान आहे, आपण बघू शकता। इकडे बाहेर
मित्रांनो या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी भरपूर काही आहे, हे मी तुम्हाला पुढे धावतोच. मित्रांनो यातील या वन विभागाचा जो टाईम आहे तो 6 वाजेपर्यंतच आहे. 6 वाजेनंतर मित्रांनो या ठिकाणी एंट्री नाही. त्याकरता जर आपल्याला जर यायचं असेल तर मेरून तलावाजवळ मोहाडी रोड जळगाव इथे स्थित आहे, तर आपण येऊ शकता आणि इथे भेट देऊ शकता. मित्रांनो अतिशय सुंदर इथे देखावे आहे, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला धावण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो फॅमिलीसाठी एक वेळ टाईम काढून नक्की या. आता तुम्हाला घेऊन जातो ज्या ठिकाणी मुलं खूप उत्सुकतेने वाट पाहत आहे त्या ठिकाणी. चला तर मग आपण जाऊया. मित्रांनो या ठिकाणी सेल्फी पॉईंट पण आहे, आपण आपले फोटो कॅप्चर करू शकतो। अतिशय सुंदर असे सेल्फी पॉईंट आहे। सुंदर असं वातावरण पण आहे या ठिकाणी। कारण मित्रांनो हे
वन उद्यान आहे त्याकरिता. चला तर मग मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच थांबूया. भेटूया एक नवीन जागे, एक नवीन ठिकाणी. आता आम्ही आलो आहे मित्रांनो बाहेर. तर मित्रांनो, आपल्याला आमचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया एक नवीन जागी, नवीन ठिकाणी. जोपर्यंत बाय बाय.